सनातन शास्त्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जेव्हा गुरु हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्ती उभी राहते, नाही का? कोणीतरी जो आपल्याला शिकवतो, मार्ग दाखवतो. पण कल्पना करा की गुरु म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, तर एक वैश्विक तत्व आहे. एक अशी शक्ती जी आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करते. ही शक्ती कधीकधी मौनातून, कधीकधी एखाद्या मोठ्या अपयशातून, तर कधी आतून आलेल्या एका स्पष्ट विचारातून आपल्याशी बोलते. आज आपण याच शक्तिशाली संकल्पनेचा शोध घेणार आहोत, गुरुतत्व. अगदी बरोबर. आपण आज गुरु या व्यक्तीच्या पलीकडे पाहणार आहोत. गुरुतत्व म्हणजे नेमकं काय, ते व्यक्तीच्या माध्यमातनं आणि व्यक्तीशिवाय कसं काम करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःमध्ये ते कसं जागृत करू शकतो, यावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत. चला, या शोधात आणखी खोलवर जाऊया. चला तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया. गुरु या शब्दाचा खरा शास्त्रीय अर्थ काय आहे? म्हणजे आपण शाळेतले गुरुजींबद्दल नक्कीच बोलत नाही आहोत. नाही, अजिबात नाही. संस्कृतमध्ये याची फोड खूप सुंदर आहे. गुरु म्हणजे अंधार किंवा अज्ञान, आणि रू म्हणजे जो ते दूर करतो किंवा त्याचा नाश करतो. त्यामुळे गुरु म्हणजे जो अज्ञानाचा अंधार नाहीसा करतो. हे फक्त माहिती देण्यापुरतं मर्यादित नाहीये. गुरुतत्व हे अविद्या म्हणजे अस्तित्वाबद्दलचं जे मूळ अज्ञान आहे त्याचा नाश करून सत्याला प्रकट करतं. अच्छा, म्हणजे गुरु ही एक व्यक्ती नसून एक एक फंक्शन आहे, एक कार्य आहे अंधार दूर करण्याचा. हो, अगदी. म्हणूनच तर आपण नेहमी व्यक्तींना गुरु का मानतो हा प्रश्न येतो. हो, तोच प्रश्न माझ्या मनात होता. कारण मानवी गुरु हे त्या तत्वाचे केवळ एक वाहन आहेत, अ व्हेइकल. गुरुतत्व हे एक वैश्विक तत्व आहे, अ कॉस्मिक प्रिन्सिपल. ते कोणत्याही शरीराच्या आधी अस्तित्वात होतं आणि प्रत्येक शरीरानंतरही राहील. म्हणूनच शास्त्र म्हणतात की गुरु शरीर नाही, गुरु म्हणजे चेतना. वाह! म्हणजे आपण ज्याला गुरु मानतो ती व्यक्ती म्हणजे फक्त एक माध्यम आहे. जसं रेडिओ स्टेशनवरून गाणं येतं, पण तो रेडिओ काही गायक नसतो. आपण त्या व्यक्तीच्या पलीकडे असलेल्या मूळ स्रोताशी जोडले जातोय असं म्हणायचंय का? अगदी अचूक उदाहरण दिलं तर. ती व्यक्ती म्हणजे एक दरवाजा आहे. गुरुतत्व त्या दरवाजाच्या पलीकडे आहे. काही दरवाजे सोन्याने मढवलेले असतात, काही साधे लाकडी. पण महत्वाचा आहे तो पलीकडचा अवकाश, आणि ते तत्व कोणत्याही रूपातून प्रकट होऊ शकतं. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मग जर ते व्यक्तीच्या पलीकडे आहे, तर ते इतर कोणत्या रूपात प्रकट होऊ शकतं? कधीकधी एखादं पुस्तक तुमचं आयुष्य बदलून टाकतं, ते गुरुतत्व आहे. कधीकधी एखादा मोठं दुःख किंवा आजारपण तुम्हाला जे शिकवून जातं ते कोणीही शिकवू शकत नाही, ते गुरुतत्व आहे. कधी तासनतास विचार करूनही न सुटलेला प्रश्न अचानक शांत बसल्यावर सुटतो, ते उत्तर मौनातून येतं, ते गुरुतत्व आहे. जेव्हा सत्य तुमच्यापर्यंत पोहोचतं, मग ते कोणत्याही माध्यमातून येऊ, तेव्हा समजावं की गुरुतत्व कार्यरत आहे. ठीक आहे. मग जर गुरु हे एक तत्व आहे, तर आपल्याला योग्य गुरु कसा मिळेल, हा जो लोकांमध्ये एक गोंधळ असतो, तोच मुळात चुकीचा प्रश्न आहे का? असं वाटतंय की लोक गुरु शॉपिंग करत आहेत. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. याचं उत्तर असं आहे की तुम्ही गुरुला शोधत नाही, गुरुच तुम्हाला शोधतो. जेव्हा तुम्ही तयार असता. जोपर्यंत तुम्ही तयार नाही तोपर्यंत तुम्हाला अनेक शिक्षक मिळतील, जे तुम्हाला माहिती देतील, तंत्र शिकवतील. पण जेव्हा तुम्ही आतून तयार होता, तेव्हा गुरुतत्व जागृत होतं आणि मग शिक्षक नाहीसा होतो आणि फक्त सत्य उरतं. तयार असणे म्हणजे नक्की काय? ही तयारी कशी मोजायची? म्हणजे काही पुस्तकं वाचून किंवा काही वर्ष साधना करून तयारी होते का? नाही, याचा पुस्तकांशी किंवा वेळेच्या गणनेशी काहीही संबंध नाही. ही एक आंतरिक अवस्था आहे. जेव्हा तुमचा अहंकार कुठेतरी ठेचकाळतो, तुमचा अभिमान गळून पडतो आणि सत्य काय आहे हा शोध केवळ बौद्धिक कुतूहल न राहता एक प्रामाणिक जगण्या-मरण्याची गरज बनते, तेव्हा ती तयारी सुरू होते. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा मला काहीतरी भारी कळालं पाहिजे ही हौस संपते आणि सत्य काय आहे हे कळल्याशिवाय मला चैन पडणार नाही अशी जीवाची तगमग सुरू होते, ती खरी सुरुवात असते. आणि तुम्ही अद्वैत वेदांताचा उल्लेख केला होता की गुरु, देव आणि आत्मा हे एकच आहेत. हे वाक्य खूप मोठं आहे. याचा व्यावहारिक अर्थ काय? म्हणजे जर मी माझ्या आतल्या आवाजाकडे लक्ष दिलं, तर तोच आवाज देवाचा आणि गुरुचा आहे असं समजायचं का? म्हणूनच बाह्यगुरूची गरज भासते. तो फक्त आपल्याला आपल्या आतल्या खऱ्या आवाजाची आणि खोट्या आवाजाची ओळख करून देतो. तो ज्ञानातील अडखळे दूर करतो, जसा सूर्य अंधार दूर करतो. दृष्टी निर्माण करत नाही,
दृष्टी आपल्याकडे आधीपासूनच असते, फक्त अंधारामुळे ती झाकलेली असते. म्हणजे ही एक आंतरिक अवस्था आहे, एक प्रकारची तीव्र तळमळ. पण हे सगळं खूप अमूर्त वाटतंय. इतिहासात अशी काही ठोस उदाहरणे आहेत का जिथे आपण ही प्रक्रिया स्पष्टपणे पाहू शकतो? नक्कीच. अनेक उदाहरणं आहेत. दत्तात्रेयांचं उदाहरण घ्या. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं, तुमचे गुरु कोण आहेत? तेव्हा ते म्हणाले, माझे 24 गुरु आहेत. आणि त्यातले कोणीही माणूस नव्हते. पृथ्वी, वारा, अग्नी, पाणी, कोळी, सर्प. थांबा. कोळी, सर्प, अगदी एक वेश्या सुद्धा त्यांची गुरु होती असं म्हणतात. हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं. पण आजच्या जगात जर कोणी म्हणायला लागलं की एक कोळी माझा गुरु आहे, तर लोक त्याला वेड्यात काढतील. या बोधकथेमागचा खरा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की जेव्हा गुरुतत्व आतून जागृत होते, तेव्हा संपूर्ण विश्व आपले शिक्षक बनते. मग माझा गुरु कोण हा प्रश्नच उरत नाही. दत्तात्रेय पृथ्वीकडून क्षमा शिकले, वाऱ्याकडून अनासक्ती शिकले, कोळ्याकडून ध्येय आणि एकाग्रता शिकले. जेव्हा तुमची शिकण्याची वृत्ती जागृत होते, तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवू लागते. हीच अवधूत अवस्था आहे. आणि पारंपरिक गुरु-शिष्य परंपरेबद्दल काय? तिथे तर एका व्यक्तीलाच गुरु मानलं जातं, जसं की आद्य शंकराचार्य आणि त्यांचे गुरु गोविंदपाद. तिथेही हेच तत्व काम करतं. शंकराचार्य जे वयाच्या 8व्या वर्षी 4 वेदांवर भाष्य लिहू शकत होते, ते जेव्हा नर्मदा नदीच्या काठी गोविंदपादांना भेटले, तेव्हा गोविंदपादांनी त्यांना काय शिकवलं असेल असं वाटतं? मला वाटतं खूप काही शिकवलं असेल. मोठमोठे ग्रंथ, उपनिषदांचं रहस्य. काहीच नाही. इतिहास सांगतो की शंकराचार्य त्यांच्यासोबत अनेक महिने फक्त मौनात राहिले. एका दिवशी गोविंदपादांनी फक्त इतकंच म्हटलं, तत्वमसी, ते तूच आहेस. त्यांनी शंकराचार्यांना नवीन काही शिकवलं नाही. त्यांनी फक्त त्या ज्ञानाला दुजोरा दिला, जे शंकराचार्यांच्या आत्म्याला आधीच माहीत होतं. यावरून हेच सिद्ध होतं की गुरु नवीन ज्ञान देत नाही, तर आत असलेल्या ज्ञानाची आठवण करून देतो. एक मिनिट, म्हणजे तुम्ही म्हणताय की शंकराचार्यांना त्यांच्या गुरूंनी अक्षरशः काहीच शिकवलं नाही? मग त्या भेटीचा उपयोग काय झाला? हे तर खूपच काउंटर इंट्युटिव्ह आहे. उपयोग हाच झाला की त्यांच्या आत असलेल्या ज्ञानावर शिक्कामोर्तब झालं. एक व्हॅलिडेशन मिळालं. कधीकधी आपल्याला आतून काहीतरी कळत असतं, पण आपल्या त्यावर विश्वास बसत नाही. गुरुचं काम फक्त इतकंच असतं की तो म्हणतो, हो, तुला जे कळतंय ते बरोबर आहे, पुढे जा. अच्छा. आणि या आंतरिक जागृतीबद्दल बोलायचं झालं तर रमणा महर्षी हे सर्वोत्तम उदाहरण आहेत, नाही का? त्यांना तर कुणी बाह्य गुरुच नव्हते. अगदी बरोबर. वयाच्या 16व्या वर्षी मृत्यूच्या तीव्र भीतीने त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला, जर हे शरीर मरणार असेल, तर मी कोण आहे जो हे सगळे जाणतोय? त्या एका प्रश्नाने, त्या आत्मचौकशीने त्यांचा अहंकार पूर्णपणे जाळून टाकला. नंतर हजारो लोक त्यांच्याकडे दीक्षा घेण्यासाठी आले, पण ते म्हणायचे, मौन हीच सर्वात मोठी दीक्षा आहे. त्यांच्या सानिध्यात बसून लोक कोणत्याही सूचनेशिवाय खोल ध्यानात जात असत. बाह्य गुरु हा केवळ त्या आंतरिक गुरुचा आरसा असतो. पण मग एकलव्याची कथा मात्र खूप वेदनादायी आहे. तिथे तर गुरूंनी शिष्याचा अंगठाच मागितला. ही कथा नेहमी मला अस्वस्थ करते. सामाजिकदृष्ट्या पाहिलं तर हा एक मोठा अन्याय आहे. हो, सामाजिकदृष्ट्या पाहिल्यास तो अन्यायच आहे आणि तो तसाच पाहिला पाहिजे, पण त्याचा आध्यात्मिक अर्थ खूप खोल आहे. एकलव्याने द्रोणाचार्यांची मूर्ती बनवून केवळ भक्तीचे आणि श्रद्धेच्या जोरावर धनुर्विद्या शिकली. त्याच्या भक्तीने थेट गुरुतत्वाला आवाहन केलं. पण जेव्हा द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागितला आणि एकलव्याने तो एका क्षणाचाही विचार न करता दिला, तेव्हा काय झालं? त्याची धनुर्विद्या संपली, त्याचं कौशल्य गेलं. हो, पण त्यासोबतच तो धनुर्विद्येच्या कौशल्यावरच्या अभिमानाला आणि गुरुच्या रूपावरील अवलंबित्व या दोन्हींच्या पलीकडे गेला. त्याची आसक्ती नष्ट झाली. ही कथा आपल्याला हेच दाखवते की गुरुतत्व भावनिक नाही, ते सेंटिमेंटल नाही, ते आसक्तीचा नाश करते. मग ती आसक्ती कितीही पवित्र असली तरी ते तुम्हाला तुमच्या पायावर उभं करतं, कुबड्यांवर नाही. दत्तात्रेय, शंकराचार्य, रमण महर्षी, ही सगळी खूप मोठी नावं आहेत. ऐकायला खूप छान वाटतं. पण हे ऐकून एखाद्या सामान्य माणसाला वाटू शकतं की हे माझ्यासाठी नाही. मग प्रश्न उरतो की या महान उदाहरणांमधून आपण आपल्या रोजच्या जगण्यासाठी काय घेऊ शकतो? ही शक्ती आपल्यासारख्या सामान्य साधकाला, जो नोकरी करतो, कुटुंब सांभाळतो, त्याला जागृत करता येते का? नक्कीच करता येते. किंबहुना हे फक्त त्यांच्यासाठीच आहे.
पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण ते निर्माण करत नाही, आपण फक्त अडथळे दूर करतो. जसे लाकडात अग्नी आधीपासूनच असतो, आपल्याला फक्त घर्षण करायचे आहे. आणि याची पहिली आणि सर्वात महत्वाची अट म्हणजे सत्याचा शोध हा अस्तित्वाचा प्रश्न बनला पाहिजे. तो फक्त एक छंद नसावा. म्हणजे मला सत्य जाणून घ्यायचेच आहे, मग त्यासाठी काही गमवावे लागले तरी चालेल, ही प्रामाणिक तळमळ हवी. अगदी बरोबर. ही तळमळ प्रामाणिक असेल तर तुम्ही अर्ध्या वाटेवर पोहोचला आहात. यानंतर 4 गोष्टी महत्वाच्या ठरतात. याला आपण आंतरिक जुळवणी म्हणू शकतो. त्या कोणत्या आहेत? पहिली आहे तीव्र विनम्रता, रॅडिकल ह्युमिलिटी. रोज स्वतःला आठवण करून देणे की मी ज्याला सत्य समजतोय त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी चुकीचा असू शकतो. जिथे मला माहीत आहे ही भावना येते, तिथे तिला मी पाहतो या भावनेने बदलणे. हे ऐकायला सोपं वाटतं, पण मी चुकीचा असू शकतो हे रोज स्वतःला सांगणं हे खूप कठीण आहे. आपलं संपूर्ण शिक्षण, आपलं करिअर हे मला माहीत आहे या पायावरच उभं आहे. हे रोज कसं करायचं? याची सुरुवात छोट्या गोष्टींपासून करायची. एखाद्या चर्चेत आपलं मत मांडण्याऐवजी फक्त ऐकून घ्या. कोणी टीका केल्यास लगेच बचावात्मक होण्याऐवजी त्यांच्या दृष्टिकोनात काही तथ्य असू शकतं का असा विचार करा. हा एक छोटासा बदल अहंकाराच्या भिंतीला पहिला तडा देतो. गुरुतत्व बंद दरवाज्यातून आत येऊ शकत नाही. ठीक आहे, ही झाली पहिली जुळवणी. दुसरी कोणती? दुसरी आहे श्रद्धा. आणि इथे मी स्पष्ट करू इच्छिते, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे सत्य अस्तित्वात आहे आणि ते जाणणं शक्य आहे, जरी मला ते आत्ता माहीत नसेल तरीही. यासाठी कोणत्याही गुरूची, मूर्ती किंवा परंपरेची गरज नाही. फक्त हा एक शांत विश्वास की हे विश्व बुद्धिमान आहे, ते रॅन्डम नाही. हा विश्वास तुम्हाला गुरुतत्वाशी त्वरित जोडतो. म्हणजे तुम्ही श्रद्धा आणि अंधविश्वास यात स्पष्ट फरक करत आहात. श्रद्धा ही कोणत्या व्यक्तीवर किंवा पुस्तकावर नाही, तर सत्याच्या अस्तित्वावर आहे. बरोबर. तिसरी गोष्ट कोणती? तिसरी गोष्ट म्हणजे एक दैनंदिन साधना, पण फक्त एकच. यात 3 सोपे पर्याय आहेत. पहिला, आत्मचौकशी. दिवसातून कधीही वेळ मिळेल तेव्हा शांतपणे स्वतःला विचारणे, हा अनुभव कोण घेत आहे? उत्तर द्यायचे नाही. दुसरे, गुरुभाव. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एवढाच भाव ठेवणे, विश्वातील सत्य शक्ती मला मार्ग दाखव. कोणतीही मागणी नाही. आणि तिसरा आणि सर्वात सोपा, मौन साधना. रोज 15-20 मिनिटे शांत बसणे, काहीच न करता, फक्त शांत बसून विचारांना पाहणे. आणि चौथी गोष्ट जी तुम्ही म्हणालात की खरी परीक्षा आहे. हो, चौथी गोष्ट आहे अंतर्मनाच्या आवाजाचे पालन. जेव्हा गुरुतत्व थोडेसे जागृत होते तेव्हा ते आतून एक शांत, नको किंवा थांब असा आवाज देते. हा आवाज खूप मोठा नसतो, तो एक इंड्युशन सारखा असतो. जर आपण सोयीसाठी, लोभापायी किंवा भीतीमुळे या आवाजाकडे वारंवार दुर्लक्ष केले तर तो चॅनल कमजोर होतो. पण जर आपण त्या आवाजाचे पालन केले तर तो चॅनल मजबूत होतो. हे मला खूप रिलेटेबल वाटतंय. कधीकधी आपण गुगल मॅप्सकडे दुर्लक्ष करून आतून वाटणाऱ्या शॉर्टकटच्या मागे जातो आणि फसतो, तर कधी तोच आतला आवाज आपल्याला मोठ्या संकटातून वाचवतो. या 2 आवाजांमधला फरक कसा ओळखायचा? याचा एक सोपा नियम आहे. जो आवाज तुम्हाला शांत करतो तो सत्याच्या जवळ असतो. जो आवाज तुम्हाला अस्वस्थ, उत्तेजित किंवा भयभीत करतो तो सहसा अहंकाराचा असतो. सत्याचा आवाज नेहमी शांत आणि स्थिर असतो. त्याची सवय होण्यासाठी वेळ लागतो, पण चौथ्या नियमाचे पालन केल्यास ते शक्य होते. आणि हे तत्व जागृत होत असल्याची काही लक्षणे आहेत का? म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत हे कसं ओळखायचं? हो आहेत, पण त्यांचा पाठलाग करायचा नाही, ती नैसर्गिकरित्या येतात. जसे की शब्दांपेक्षा आणि ज्ञानापेक्षा मौनाची ओढ वाढते. स्वतःच्या खोटेपणाचा, आपण जे मुखवटे घालून वावरतो त्याचाही कंटाळा येऊ लागतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात गोंधळ कमी होतो, माहिती वाढत नाही. लेस कन्फ्युजन, नॉट मोर इन्फॉर्मेशन. आयुष्य सोपे वाटू लागते. आजचा हा प्रवास खूपच विलक्षण होता. आपण गुरु या व्यक्तीच्या प्रतिमेपासून सुरुवात करून गुरुतत्व या एका अदृश्य पण शक्तिशाली वैश्विक तत्वापर्यंत पोहोचलो. दत्तात्रेयांपासून रमण महर्षींपर्यंतच्या कथांमधून ते अनुभवलं आणि शेवटी ते स्वतःमध्ये कसं जागृत करायचं याच्या व्यावहारिक पायऱ्याही समजून घेतल्या. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. शास्त्रांमधील एक गहन रहस्य असं आहे की ज्या गुरुची तुम्ही वाट पाहत आहात
तो गुरु तुम्ही शांत होण्याची वाट पाहत आहे. ज्या क्षणी तुम्ही आतून पूर्णपणे शांत होता त्या क्षणी पुस्तके, साधना, शोध सगळं बाजूला पडतं आणि आयुष्य स्वतःच तुम्हाला शिकवू लागते. प्रत्येक क्षण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना हीच गुरु बनते. या सुंदर विचारासोबतच श्रोत्यांसाठी एक संकल्प. सत्य जे काही असेल ते माझ्या आयुष्यात प्रकट होऊ दे. मग त्यासाठी मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. सुंदर. हाच खरा गुरुमंत्र आहे. गुरुतत्वाच्या या शोधाने जर तुमच्या मनात एक नवीन प्रकाश जागृत केला असेल तर ही स्पष्टता इतरांपर्यंतही पोचवा. कारण अज्ञानाचा अंधार दूर करणे हेच तर गुरुतत्वाचे कार्य आहे. या भागाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आला होता जेव्हा आयुष्यच तुमचा गुरु बनले. भेटूया पुढच्या वर्गात.